ज्या स्त्रिया संघर्ष आणि जबाबदारीमध्ये अडकलेल्या असतात त्या मेकअपकडे कुठे लक्ष देतात, कारण त्यांच्यासाठी त्यांचा खरा शृंगार हा त्यांचा आत्मविश्वास असतो. बरोबर आहे ना? कारण आम्ही सगळ्या महिला जास्त करून किचनमध्येच असतो. आमची सकाळ किचनपासूनच आणि रात्र पण किचनपासूनच होते. म्हणून तर आम्हाला असंच किचन क्वीन म्हणत नाहीत. हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी, लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुर्गे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. जितका वेळ आम्ही आपल्यासाठी देत नाही तितकाच वेळ आम्ही किचनमध्ये असतो. किचन हे आमची एक मैत्रीणच असते. कारण जेव्हा कोणी नसतं तेव्हा आम्हीच असतो किचनमध्ये आणि किचनबरोबर इतक्या गप्पा मारत असतो. म्हणजे आम्ही जशी मैत्रिणीबरोबर आमच्या गप्पा असतात तसंच आमच्या किचनमध्ये देखील गप्पा चालू असतात. गणेश जयंती असल्यामुळे मी पण किचन क्लीन करायला घेतले. किचन काही इतकं घाण नसतं, कारण की आम्ही किचन क्वीन म्हणजे आपल्याला माहीत असतं आपलं किचन कितींदा आम्ही स्वच्छ करत असतो. दिवसातनं 2-3दा तर आम्ही किचन स्वच्छ करत असतो. तर हे स्टाईल वगैरे कधीतरी चुकून आम्ही करतो, तेव्हा जरासं तेलकट झालेलं असतात म्हणून मी सगळं किचन स्वच्छ करायला घेतलं होतं आज. सगळे स्टाईल वगैरे पुसून घेतले. आता खिडकीमध्ये म्हटलं थोडंसं किचनमध्येच कट्ट्यासमोरच खिडकी असल्यामुळं तेलाचे डाग वगैरे उडतात. म्हटलं पहिलं हे सगळं प्लांट वगैरे आहेत माझे झाडं वगैरे काढून घेतली आणि म्हटलं आता ती खिडकी वगैरे क्लीन करून घेऊया. जसं की मी म्हटलं, आपण स्वतःला इतका वेळ देत नाही तितका वेळ आम्ही किचनमध्ये असतो. किचनशिवाय आमचं चालत नाही किंवा आमच्याशिवाय किचनचं चालत नाही. रात्री जरी आम्हाला कोणी उठून विचारलं किचनमधलं सामान कुठं आहे, तर आम्हाला सगळं माहीत असतं. म्हणून तर आम्हाला किचन क्वीन म्हणतात. म्हणून तर आमचं पूर्ण राज्य किचनवरती असतं. तर फ्रेंड्स, तुम्हाला तर कळलंच असेल थंबनेलवरून मला काय म्हणायचं होतं ते. किचनमधली विंडो क्लीन करून घेतले. मग पाठीमागच्या साईडलाच मोठी खिडकी आहे ती पण पुसून घेत होते, कारण की बाहेर जाऊन मला पुसता येत नाही म्हणून मी असंच वाकून थोडीशी हात आत घालून क्लीन करून घेत होते. सण जरी 1 दिवसाचा असला तर त्याच्या आधी इतक्या तयारी करायच्या असतात ना. घर झाडणं, अंथरूण वगैरे धुणं हे सगळं माझं झालं होतं. फक्त लास्टच्या वेळेला मी फक्त किचन आणि थोडीशी खिडक्या वगैरे पुसायचं एवढंच ठेवले होते. तर म्हटलं आज किचनचीच क्लीन करून घेऊया, कारण की उद्या आहे गणेश जयंती. पूर्ण जोर लावून मी अशी खिडक्या स्वच्छ करून घेत होते, कारण की गॅस कट्ट्याच्या समोरच खिडकी असल्यामुळं तेलाचे डाग असे उडून सगळे त्या खिडकीवर जाऊन बसतात. स्टाईल इतकं माझे घाण होत नाही, खरं ही खिडकी खूप घाण होते, कारण की एक्झॅक्ट समोरच खिडकी असल्यामुळं सगळं काही फोडणीचं असेल ते सगळं ह्या खिडकीवरतीच येऊन चिटकतं आणि तसे ते पाठीमागं विंडो असल्यामुळं त्याला जाऊन लागतात. म्हणून मी पूर्ण असं जोर लावून आपली स्वच्छ करत होते. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात? नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही कमेंट करून सांगायचं असेल व्हिडिओच्या बाबतीत किंवा कशाच्या बाबतीत देखील, तर मला छानसं असं कमेंट करून देखील सांगा. माझी तर गणेश जयंतीची तयारी जोरात चालू आहे. तुम्ही काही करत आहात ते पण मला कमेंट करून सांगा. उद्या आहे मागी गणेश जयंती. जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आले, माझ्या घरी असतो 1 दिवसाचा गणपती. उद्या मी गणपती आणते आणि संध्याकाळीच बाप्पांचं विसर्जन होतं. जसं गणेश चतुर्थीमध्ये केलं जातं तसंच मी 1 दिवसाचं जे काही आहे ते सगळं मी एका दिवसातच करून घेते. म्हणूनच ही तयारी आहे. जसं की बाप्पांना सोवळ्यानं सगळं केलं पाहिजे. आपण पण म्हटलं जेवढं आपल्याकडून होतं जितकं स्वच्छ, नीट, चांगलं, व्यवस्थित बाप्पांच्यासाठी करावं तितकं मी करायचा प्रयत्न करत असते. आता वरची खिडकी तर पुसून झालेली आहे. म्हटलं आता प्लांट हे सगळे काढलं होतं तसं जागेला लावून घेऊया. छोटे-छोटे प्लांट किचनना किती छान ठेवेल तितकं बरं वाटतं. मी जास्त माझ्या किचनमध्ये असं काही मी जास्त ठेवलेली नाही. असं म्हणजे डबे-बिबे असं म्हणजे काहीच नाही. मी माझं किचन इतकं सुडसुडीत, नीटनेटकं ठेवले ना, की ते बघताना पण एकदम छान वाटावं, प्रेझेंट वाटावं. म्हणजे समोरच्या साईडला तर काहीच नाही. बॅक साईडला माझे रॅक्स आहेत, कपाट आहेत. तिथं माझं सगळं सामान आहे, राशन काही असेल तिथं. ट्रॉल्यामध्ये माझं सगळी भांडी वगैरे आहेत. पुढं किंवा आजूबाजूला मी किचनमध्ये काही गर्दी अशी करून घेतलेली नाही आहे. फक्त एक मायक्रोवेव्ह, किचनची म्हणजे शेगडी आणि माझं काही सिंक वगैरे असंच आहे. आणि इकडं बाजूच्या साईडला सगळं माझं मोठं कपाट वगैरे आहे. भांडी वगैरे सगळ्या रॅकमध्येच असतात. पाठीमागच्या साईडला सगळं माझं राशन काही पण असू दे तिकडं पाठीमागच्या साईडला आहे. म्हणजे ते तुम्हाला आता ह्या कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल. कधी ते मी दाखवेनच. म्हटलं आता मायक्रोवेव्ह पण म्हटलं पुसून घेऊया, कारण की तो पण
हलतो, असं इतका वज्जा नाही आहे. म्हटलं सरकून मी तिकडचं सगळं असं पुसून घेत होते. जसं की म्हणते किचन तितकं माझं घाण नसतं, कारण की मी वरचेवर किचनमध्ये माझी क्लिनिंग असते. म्हणून म्हटलं पटापटात जेवढं माझं सर्फचं पाणी करून घेतलं मी बकेटमध्ये भरपूर, आणि म्हटलं भरभर असं पुसून घ्यायचं, तेवढं माझ्याकडनं जोर लावून स्वच्छ करता येईल इतकं मी छान असं क्लीन करत होते. तर मायक्रोवेव्ह पण पुसून घेतले मी आतून सगळं, आतल्या साईडून, कारण की त्याचा पण वापर रोज होतो घरी म्हटलं, तर त्याचं पण माझं स्वच्छता ते पण वरचेवर स्वच्छ करत असते. म्हटलं हे सगळं पटपट आवरून घ्यायचं, आणि बरंच कामं आहेत कारण की उद्यालाच आहे गणेश जयंती. आजचं फक्त ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत त्या पटापट आवरून घेतलं की आणि बाकीची कामं करायला मी मोकळी. असं म्हटलं जातं ना, किचनमध्ये असे लाईट कलर असावं, किंवा ट्रॉल्याज आपल्या अशा येल्लो शेड किंवा क्रीम शेड किंवा व्हाईट शेडमध्ये कलर्स किचनमध्ये असं वास्तूप्रमाणे असतं. म्हणून माझ्या किचनचा देखील शेड येल्लो आणि व्हाईटच आहे, कारण की माझ्या ट्रॉल्या देखील लेमन कलरच्या आहेत, म्हणजे येल्लो कलरच्या आहेत, आणि माझं स्टाईल पण मी तसंच कॉम्बिनेशन केले, ट्रॉली आणि किचनची स्टाईल. तर तुम्हाला कसं वाटलं माझं किचन हे देखील मला कमेंट करून सांगा. इतका वेळ झाला तरी पण माझं काही किचनचं संपतच नव्हतं. मी आपली जशी आता म्हटलं आता हे सर्फ सगळं पूर्ण खालचं स्टाईल ना सर्फ ह्याच्यानं घासून घेऊयात चोथ्यानं, कारण की एकदा आणि उद्या म्हटलं तर हे करायला मिळत नाही, म्हणून मी हे सगळं आणि चोथा घेऊन सगळं स्वच्छ असं घासून घेत होते. आता ते एकदा घासून घेतल्यानंतर परत मी असं ओल्या कपड्यानं पुसून घेणार आहे. तर तुमचं काय असतं किचनमध्ये? तुम्ही कसं किचन स्वच्छ करता? मी तर असंच करते. तुम्ही काय कसं करता हे देखील मला सांगा. वरचा किचन कटा तर आता क्लीन झालेला आहे. म्हटलं आता ट्रॉल्या पण थोड्याशा बाहेरच्या साईडून स्वच्छ पुसून घ्यावं, कारण की आतनं मी स्वच्छ सगळं भांडी वगैरे काढून, भांडी वगैरे घासली होती आतली, ते सगळं काढून मी ट्रॉली आतून सगळ्या स्वच्छ केल्या होत्या. बाहेरनं देखील केलं होतं. म्हटलं आता हाताबरोबर ते देखील एकदा पाणी वगैरे घाण पडलं असतं काही, पण म्हटलं हाताबरोबर एकदा ते पण असंच पुसून घ्यावं स्वच्छ असं सर्फच्या पाण्यानं, म्हणून पुसून घेत होते. हे माझे ट्रॉल्या ना अशा लाकडी नाही आहेत त्या, त्या हे म्हणजे मटेरियलच काही वेगळं आहे. तुम्ही एकदा जरी असं सर्फचं पाण्याचा हात मारला ना, ते इतक्या छान असं क्लीन दिसतात ना, एकदम असं शायनिंग शायनिंग दिसतं ते. खूप छान असं मटेरियल आहे ते, काय कोणतं आहे मला माहीत नाही. खरं असं लाकडी नाही आहे इतकं माहीत आहे. खूप चांगलं असं मटेरियल आहे त्याचं. तर पूर्ण आता ट्रॉल्या मी बाहेरच्या साईडून स्वच्छ करून घेत आहे. आता बघू शकता तुम्ही, एकदाच हात मारल्यावर इतक्या सुंदर असे क्लीन दिसतात ना त्या. म्हटलं एकदाच असं मी सर्फच्या पाण्यानं पुसून घेतले स्वच्छ. त्याच्यानंतर म्हटलं आता लोणी काढून ठेवली होती मी, कारण की आता गणपतीसाठी मला तूप वगैरे पाहिजेत, मोदक वगैरे बनवायला घरचं ताजं. तर घरीच मी लोणी वगैरे काढते, तर लोणी वगैरे काढून घेतलं. सकाळीच लोणी काढून घेतले, आणि नंतर थोडा वेळ मी असं बाहेर ठेवून टाकलं होतं त्याला. 2 भांडी ताक निघालं होतं. आता हे थोडं ताक मी घरी यूज करेन, थोडं ताक मी झाडांना घालेन, आणि थोडं ताक माझी पिल्ली आहेत कुत्री, त्यांना मी पाजवेन. म्हटलं त्याचं आता म्हटलं लोणी मी कडवायला ठेवले. त्याच्यानंतर म्हटलं ही विंडो एक आहे माझ्या हॉलमध्ये, मोठी विंडो, म्हटलं आता ती पण स्वच्छ करून घ्यायचं आहे. म्हणून हे असं शटर आहे, आणि ग्लासचं विंडो आहे तिथं, म्हणजे हॉलमध्येच आहे हे. तर मी म्हटलं आता पहिला हे विंडो स्वच्छ करून घेऊया, कारण की आतून इतकी घाण नाही होत. खरं बाहेरच्या साईडून पाणी वगैरे घालते म्हटलं तर सगळे असं शिंतोडी उडलेले असतात बाहेरून, आणि त्याच्यामुळं विंडो देखील घाण झाली होती. म्हटलं आता गणपती वगैरे इथंच बसणार आहे, ह्या विंडोच्या समोरच मी बाप्पांना बसवते. तर म्हटलं हे पहिला काम आज करून घ्यायला लागलं, की 2-3 दिवस आधी मी केले तर आणि परत घाण झालं असतं. म्हटलं हे आज केले की नाही, आता उद्या मला बाप्पांच्या स्वागतासाठी हे सगळं क्लीन स्वच्छ नीट असं माझ्यासाठी म्हणजे राहणार आहे, म्हणून मी आज हे सगळं करायला घेतले. बघू शकता विंडो, आता हे दोन्ही साईडनं मी पुसून घेणार आहे विंडो.
असं हॉलमध्ये विंडो आहे ना, खूप छान वाटते. कधी पण उन्हाळ्यामध्ये किंवा कधी पण असं मी असं वर्षभर काही विंडो मी ओपन करत नाही. असं म्हणजे मोठी विंडो असल्यामुळं वारं वगैरे खूप आत येतं. मग नंतर कचरा वगैरे सगळा आत येतो म्हणून हे फक्त मी काही उन्हाळ्यामध्ये किंवा असं काही गरज असली तरच ही विंडो मी ओपन करते. नाहीतर बाकीच्या वेळेला ती विंडो बंदच असते. असं हे शटरसारखं आहे म्हणजे दोन्ही ओपन करता येतं. आता मी म्हटलं आतनं तर क्लीन झालेलं आहे. आता बाहेरच्या साईडून स्वच्छ असं पुसून घ्यावं म्हणून बाहेरच्या साईडला गेले. बघू शकता तुम्ही मी आतूनच बाहेर गेलेली आहे आता. आणि झाडं वगैरे असल्यामुळं ना उन्हाळ्यात खरंच खूप छान असं वाटतं. पक्षी वगैरे इतकी छान किलबिल किलबिल करत असतात बाहेर. आणि हे आम्ही उघडं ठेवतो म्हणजे हवा पण इतकी छान येते फ्रेश म्हणजे इतकं सुंदर वाटतं ना. घरात मध्ये जास्त लाईटीची पण लावायची गरज नाही. जेव्हा हे विंडो वगैरे ओपन करते तेव्हा खूप असं उजेड वगैरे आत येतं आणि मला खरंच छान वाटते ही विंडो. आतल्या साईडून इतकी घाण झाली नव्हती. खरं बाहेरच्या साईडून ना खूपच घाण झाली होती. खाली सगळं बाहेर आम्ही तिथं पाणी वगैरे घालते मी रोज अंग धुताना. तर ते सगळं उडून पाण्याचं डाग वगैरे खूप उडले होते. तर म्हटलं जोर देऊन मी असं पुसत होते. ओला कपडा केला होता एक साईडला आणि एक साईडला वाळला कपडा आहे. म्हणजे दोन्ही कामं एकाच टायमाला करत होते. ओल्या कपड्यांना पुसून घेत होते, मग वाळल्या कपड्यांना पुसून घेत होते. कारण की पुसलेले डाग परत त्या विंडोवरती दिसून नयेत म्हणून मी वरचेवर बघून बघून पुसत होते. कारण की एकदा करून आलं आणि नंतर म्हणायचं नाही बाबा डाग राहिली असं नव्हतं. म्हणून म्हटलं एकाच टायमाला किती वेळ लागला तर लागू दे म्हणून मी दोन्ही साईडनं वाळल्या कपड्यांना आणि ओल्या कपड्यांना पुसून घेत होते. इथूनच मी आत पण आले. आता म्हटलं सगळं विंडो तर क्लीन झाली आहे. आता शटर लावून घेऊया. शटर लावून घेतले लॉक घातला तर आता मी एकदा काय लॉक घातलं तर मग हा विंडो आम्ही काय वर्षभर ओपन करत नाही. फक्त मी शटर तसंच माझा लॉक असतो आणि मी जेव्हा पाहिजे तेव्हा विंडो ओपन करतो. तर मैत्रिणींनो उद्या आहे गणेश जयंती. परत पुढचे व्हिडिओज पण येणारच आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.